दरम्यान या प्रकरणी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली वेदना काय आहे ती सुद्धा पाहूया। जोपर्यंत तुम्ही बसची फीस कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला एग्जाम मध्ये बसून दिले जाणार नाही आणि हॉल तिकीट पण दिले जाणार नाही। आणि सीआर व्हॉलंटियर हे बनवतात, जे सरांना वाटेल ना, जे पूर्ण बसल आणि जे सरांना वाटेल हे विद्यार्थी चांगला दिसतो, विद्यार्थिनी चांगली दिसते, मग सर त्यांना टार्गेट करतात। म्हणजे असं होतं, म्हणजे सगळं काळा बाजार चालू आहे सर। इथं शिक्षण होत नाही, काय होत नाही, फक्त बिल्डिंगच्या वरती बिल्डिंग बांधायचं काम चालू आहे। आमच्याकडून पैसे वसूल करायचं आणि म्हणतात फार्मसी पूर्ण गाळ आहे। तिथं एक मुलांचं एक मुलं व्हॉलंटियर्स म्हणून स्टाफ म्हणून तिथं ठेवले होते मुलांना, आणि त्यांचं कामकाज चालू होतं। त्याच्यामुळे त्यांच्या 6 लॅब त्या सील केल्या होत्या। आणि पोलीस प्रशासन असं आहे की पहिले 3 दिवस आमचा गुन्हा दाखल करून घेत नव्हते। पहिले 3 दिवसाच्या नंतर मग वरनं जे काही राजकारणाचा असा इथल्या सामाजिक क्षेत्रातल्या माणसांचा जो दबाव पडला, त्याच्यामुळे त्यांनी आमचा गुन्हा दाखल करून घेतला होता। निम्मे विद्यार्थी सर, सर्व विद्यार्थी पास आउट होऊन गेलेले जे विद्यार्थी सर, त्यांना अजून ड्रेस पण भेटलेला नाही सर। आम्ही आता 4th इयरला सर, या वर्षी आम्हाला ड्रेस दिला गेलाय सर। ह्या ड्रेसची फी सर 10,000 रुपये घेतली जाते सर। काय सर या ड्रेसमध्ये असं 10,000 सारखं सर? जो कॉलेजचा संस्थापक आहे सर भास्कर मोरे सर, हा मुलींची छेडछाड करतो सर। याच्यावरती 2 विनयभंगाच्या केस आहे सर। याच्यावरती पहिली पण एक विनयभंगाची केस चालू आहे सर। आणि आता पण पाठीमागे एक बेचमीची मुलगी पण सर इथे एक फास घेऊन नेलेली सर। तिचं पण कुठलंही प्रकरण उघडकीस आलं नाही सर। ते पण प्रकरण दाबले गेलं सर। ते चौकशी झाली पाहिजे सर।